नमस्कार मित्रांनो, आपलं गाव आपला विकास या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, या वर्षी खरीप 2024चा पीक विमा भरणं सुरू झालेला आहे. परंतु या वर्षी पीक विमा भरताना 4 महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या ध्यानात ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. नाहीतर तुमचा पीक विमा भरून देखील काही उपयोग होणार नाही, तुम्हाला पीक विमा मिळणार नाही. त्यामुळे या 4 महत्त्वाच्या गोष्टी ध्यानात ठेवा पीक विमा भरण्यापूर्वी. तर पहिली महत्वाची गोष्ट आहे की ती आहे बँक अकाउंटच्या बाबतीत. या पीक विम्याचे जे पैसे होते ते डायरेक्टली बँक खात्यात यायचे, परंतु आता तसं होत नाहीये. आता पीक विम्याची जी भरपाई रक्कम आहे ती तुमच्या डायरेक्ट बँक खात्यात न पाठवता तुमच्या आधार सीडिंग असलेल्या बँक खात्यात पाठवली जाते. सोप्या उदाहरणाद्वारे समजून घेऊ मित्रांनो. हे तुमचे पीक विम्याचे पैसे आहे. पूर्वी हे पैसे डायरेक्ट तुमच्या बँक खात्यात पाठवले जायचे, परंतु आता मध्ये आधार कार्डचा फॅक्टर आलेला आहे. आता हे पैसे डायरेक्टली तुमच्या आधार कार्डवर पाठवले जाणार आहे आणि हे आधार कार्ड ज्या बँकेला लिंक असेल त्यापैकी कुठल्याही एका बँकेत हे पैसे जमा होतील. मित्रांनो, ध्यानात ठेवा, जर तुमचं आधार कार्ड कुठल्याही बँकेला लिंक झालेलं नसेल तर तुमचे पीक विम्याचे पैसे येणार नाहीत. त्यामुळं ही गोष्ट ध्यानात ठेवा की तुमच्या आधार कार्डला बँक लिंक असली पाहिजे. कुठल्याही तुमच्या एका बँक खात्याला तुमचं आधार कार्ड लिंक असलं पाहिजे. आणि दुसरा जो महत्वाचा मुद्दा आहे तो आहे ई पीक पाहणीच्या बाबतीत. मित्रांनो, तुम्ही ज्या पिकाचा पीक विमा भरताय त्या पिकाची ई पीक पाहणी करणं गरजेचं आहे. आपल्या शेतात वेगळंच पीक आहे आणि आपण वेगळ्याच पिकाचा पीक विमा भरतोय असं करू नका. कारण आता फक्त ₹1 लागणारे पीक विमा भरण्यासाठी. त्यामुळं कपाशीचं प्रीमियम जास्त आहे, कांद्याचं प्रीमियम जास्त, हा विचार आपल्याला करायचा नाही. सरसकट आपल्या शेतात जे पीक आहे त्याचा पीक विमा भरून टाकायचा आहे. त्यानंतर तिसरा जो महत्वाचा मुद्दा आहे तो अत्यंत आवश्यक आहे. हा जर नाही केला तुम्ही तर तुमचा पीक विमा मिळणार नाही. गेल्या 2-3 वर्षापासून ही गोष्ट जे लोक करतायत त्यांचेच पीक विमा येत आहेत, बाकीच्या लोकांचे पीक विमे येत नाही. तिसरा जो महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे क्लेम. तुमच्या पिकाचं नुकसान झालं की लगेच 72 तासाच्या आतमध्ये क्लेम करायचा आहे. ध्यानात ठेवा, क्लेम करताना मागच्या वर्षी दुष्काळाचे क्लेम पीक विमा कंपनींनी रिजेक्ट केले. त्यामुळे ध्यानात ठेवा, पीक विमा क्लेम करताना अतिवृष्टी, ढगफुटी, वादळ अशा गोष्टी ज्यावेळेस तुमच्या आसपासच्या महसूल मंडळामध्ये, तुमच्या आसपासच्या गावामध्ये, तुमच्या गावामध्ये घडल्या असतील त्यावेळेस क्लेम करायचा आहे. अतिवृष्टी झाली तुमच्या शेजारी गावात, आसपासला कुठं तुमच्या महसूल मंडळामध्ये, की लगेच क्लेम करून टाकायचा. आपल्या पिकाचं नुकसान झालंय तरच आपल्याला पीक विमा मिळेल. आणि चौथा शेवटचा महत्वाचा मुद्दा आहे तो जर तुम्हाला माहित नसेल तर तुमचा पीक विमा रिजेक्ट होऊ शकतो. खूप शेतकऱ्यांचे, काही शेतकऱ्यांचे पीक विम्याचे अर्ज रिजेक्ट होतात, रिव्हर्ट होतात, नंतर पीक विमे मिळत नाही. तर त्याचं महत्वाचं कारण असं आहे की आपले डॉक्युमेंटवरचं जे काही नाव आहे ते सेम असले पाहिजे. म्हणजे आधार कार्डवर नाव आहे बाळू, सातबाऱ्यावर नाव आहे बाळासाहेब. मग अशा परिस्थितीमध्ये आपल्याला काय करायचंय, एक तर तुमचं सातबाऱ्यावरचं नाव दुरुस्त करून घ्या, किंवा जर ते होत नसेल लवकर तर तुम्ही एक ऍफिडेव्हिट जोडू शकता ₹100 बॉन्डवर की बाळू आणि बाळासाहेब हे दोन्ही नावाचा व्यक्ती मी स्वतः एकच आहे, या व्यतिरिक्त ही जी जमीन आहे ती माझीच आहे, त्या व्यतिरिक्त दुसरा कोणाची नाही. अशा प्रकारचं एक शपथपत्र तुम्ही पीक विमा भरताना जोडू शकता. आता यापुढे ध्यानात ठेवायचंय की आपल्या डॉक्युमेंटवरची जी नावं आहेत, समजा इकडं रामराव असेल, तिकडं फक्त राम असेल, तर असं चालणार नाही. आणि या व्यतिरिक्त तुम्ही जे काही डॉक्युमेंट जोडणार आहेत ते व्यवस्थित भरा. पीक पेरा सुद्धा तुम्हाला व्यवस्थित जोडायचा आहे, व्यवस्थित भरून द्यायचा आहे. खूप शेतकरी पीक पेरा व्यवस्थित भरत नाही, काही लोक पीक पेरा अपलोड करत नाही सीएससी सेंटरवर. तर ध्यानात ठेवा, पीक पेरा सुद्धा तुम्हाला अपलोड करायचा आहे, सातबारा अपलोड करायचा आहे आणि बँक पासबुक अपलोड करायचे आहेत. या सर्व गोष्टी व्यवस्थित अपलोड करायच्या आहेत तरच तो पीक विमा येईल. अन्यथा 1-2 शेतकऱ्याचे किंवा काही शेतकऱ्याचे जर अर्ज रिजेक्ट झाले तर सीएससी सेंटरवरती पुन्हा तुम्ही कधी जाणार. सीएससी सेंटरवाल्यांनी ही गोष्ट ध्यानात ठेवायची आहे की सर्व कागदपत्र व्यवस्थित अपलोड करायचे आहेत. बँक पासबुक असेल, सातबारा असेल, पीक पेरा सुद्धा व्यवस्थित भरून अपलोड करायचा आहे, घाई गडबड न करता. तर मित्रांनो, आपल्या चॅनलवर असे शेतीविषयक महत्वाच्या व्हिडिओची माहिती आपण देत असतो. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.